मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ, ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार अशी घोषणाबाजी, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। 4 माणसं येतात आणि बदनाम करतात, हा मराठा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या सेनानींचा अपमान, मुख्यमंत्री फडणवीसांची गोंधळावर प्रतिक्रिया। फडणवीसांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी 3 ताब्यात, रामभाऊ पेरकरसह अन्य 2 लोक ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवारांकडून हुतात्मा स्तंभाला अभिवादन, शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवारांकडून भेटही घेतली गेली। धाराशिवमध्ये उभारण्यात येणाऱ्या 151 फूट उंचीचा स्वराज्य ध्वजस्तंभ, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा, मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार। हिंगोलीमध्ये 50 मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित, पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते नागरिकांना प्रमाणपत्र वाटप। धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 4 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी, विलास भुमरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी, सिल्लोड, पैठण, फुलंब्री 3 तालुक्यांमध्ये पक्षवाढीची जबाबदारी। फडणवीसांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी 3 ताब्यात, रामभाऊ पेरकरसह अन्य 2 लोक ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवारांकडून हुतात्मा स्तंभाला अभिवादन, शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवारांकडून भेटही घेतली गेली। धाराशिवमध्ये उभारण्यात येणाऱ्या 151 फूट उंचीचा स्वराज्य ध्वजस्तंभ, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा, मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले, दोघांमध्ये अमेरिका आणि भारत संबंधांवरही चर्चा। क्रिकेटर मोहम्मद सिराजकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणी शेअर केल्या। साऊथ सुपरस्टार नागार्जुननं माय मोदी स्टोरीच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपण 2014 मध्ये मोदींना पहिल्यांदा भेटलेलो तेव्हाच्या आठवणी नागार्जुननं शेअर केल्या। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नमो भक्ती ज्ञान अभियान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शुभारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं भाजपचं आज नागपूरमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींच्या नेतृत्वात परिसरातला कचरा उचलला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच अमित शहा यांच्याकडून मोदींच्या आठवणी शेअर केल्या। शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली देशाची प्रगती सतत होत राहो, पवारांची पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र